यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त झाल्याबद्दल नांदेड येथे आयुष कोकाटे यांचा भव्य असा नागरिक सत्कार करण्यात आला। यावेळी सर्व आंबेडकरी नेते व स्थानिक नागरिक उपस्थित होते। यश माझ्या परिवाराचे आणि समाजाचे आहे। छोट्या छोट्या अपयशांना घाबरून न जाता अथक परिश्रम करून यश मिळवावे। मोबाईलवर मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञान प्राप्त होत आहे, त्याचा पण उपयोग विद्यार्थ्यांनी करावा। माझ्या यशाचे श्रेय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज व सर्व महामानवांना मी हे माझं यशाचे श्रेय देतो, असं आयुष कोकाटे म्हणाले। 513वी रँक मिळवून त्याने देशभरात आपल्या नगरासह नांदेडचे नाव लौकिक केलं आहे। मी आभार व्यक्त करेल आपल्या पूर्वजांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचं। आणि हे यश माझं नाही, फक्त माझ्या सगळ्या परिवाराचं आहे, आपल्या पूर्ण समाजाचं आहे। त्यांचं सगळ्यांचं योगदान होता माझ्या या यशामध्ये। ते दर छोट्या छोट्या प्रॉब्लेममध्ये, छोट्या छोट्या स्ट्रगल्समध्ये माझ्यासोबत होते, त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो। युवकांना मी असं सांगेल की सगळ्यात आधी त्यांनी डिसाईड करावं की त्यांना काय बनायचं आहे। त्यांना इंजिनियर बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, कोणतंही ध्येय असो ते त्यांनी डिसाईड करावं आणि त्याच्या मागे खूप चिकाटीने, जिद्दीने परिश्रम करावा। आणि हे अपयश छोटे मोठे येत राहतात। छोट्या मोठ्या अपयशांना बघून घाबरायचं नाही किंवा मागे वळायचं नाही, त्यांना सामोरे जावायचं। एक वेळा दोन वेळा जरी ते नापास झाले तरी ते लवकरात लवकर यशस्वी होतील। आणि याच्यासोबत त्यांना त्यांच्या सोबतींची, जसे त्यांचे परिवार, मित्र यांची गरज आहे, तर ते पण त्यांनी सगळ्यांना जवळ ठेवावं। आणि तसं केल्यामुळे जर ते यशस्वी होतील तर सगळा समाज पुढे जाईल। आता मला असं वाटतं की इंटरनेट आल्यामुळे जो एज्युकेशन आहे ते खूप डेमोक्रेटाइज झालं आहे। म्हणजे सगळ्या युवकांकडे आज मोबाईल आहे, तर ते सगळे यूट्यूब आणि फ्री इंटरनेट रिसोर्सेस वापरू शकतात। तर मी पण तसंच केलं होतं। तर कोणी जर शहरात राहत असेल आणि कोणी ग्रामीण भागात राहत असेल तर त्यांमध्ये एवढा फरक काही राहिला नाही आहे। त्यांनी जर तेच मोबाईल गेमिंग किंवा मूवीज, पिक्चर बघण्यासाठी त्याच्याऐवजी जर यूट्यूब व्हिडिओज बघितले, लेक्चर्स बघितले तर त्यांना खूप फायदा होईल। आणि ते घर बसल्या कोणत्याही ठिकाणी असले तर ते अशी टफ एक्झाम पण काढू शकतील।